कॉर्पोरेट ऑफिस, IT कंपन्या, ग्लॅमर, पैसा, हायटेक सगळी संस्कृती, सर्वसामान्य घरातल्या मुली किंवा ज्यांना कामाची गरज आहे अशा मुली या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये भारावून जातात. नाशिकमध्ये कंपनी आहे ज्यांची पॉलिसी फक्त हिंदू मुली आणि खास करून अविवाहित 18-20 वर्ष पूर्ण झालेल्या किंवा 20-22 वर्षाच्या पुढच्या फार तर त्यांनाच फक्त कामावर ठेवलं जातं. कामावर रुजू झाल्यापासून त्या कंपनीमध्ये त्यांना बॉस किंवा जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्या समोर सतत जा यावं करावं लागतं. मॉडर्न कपडे घालण्याचा त्यांच्याकडे अट्टहास होतो. ऑफिसमध्ये चालता बोलता शरीराला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्पर्श करणं, काहीतरी कमेंट पास करणं. समजा एखादी ती मुलगी ऑफिसवर त्यांच्या टेबलवर बसलेली असेल तर तिला चहा कॉफी विचारणं, आणि त्याच्यानंतर तिच्याशी जवळीक साधणं. जवळीक साधल्यानंतर जे आयटीचा ग्लॅमर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना असं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं, अन्यथा तुमची नोकरी जाईल, तुम्हाला आम्ही जर कामावून काढलं तर कुणीच जॉबला लावणार नाही. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ब्लॅकमेल पण करण्यात आलं. 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10, 20, 50, 100 मुली अशाच पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं लैंगिक शोषण केलं. अर्थात अगोदर त्यांना आपण काय करतोय हे सगळं सांगितलं, त्यांच्याशी हितसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. एखाद्या अविवाहित मुलीला अचानक केलेला स्पर्श आणि चुकून त्यांचा घसरलेला पाय हे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लावण्याचा तो एक मार्ग असावा. आणि याच्याच पुढे मग ती सो कॉल्ड कंपनी मधले मुस्लिम समाजाचे असल्यामुळं त्या मुलींना आपल्याला जे हवंय ते करायला लावणं, कधी नमाज पडणं, कधी रोजा धरणं अर्थात उपास, ऑफिसमध्येच हे सगळे कृत्य तुम्ही केले पाहिजेत किंवा आम्ही सांगल तिथं आलं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. आणि जसं नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या नावाखाली अशोक करातने महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्याच्यापेक्षा भयानक इथं हिंदू मुलींना फसवून त्यांना लव जिहाद सारखं म्हणजे धर्मांतर करण्यापर्यंत आणि धार्मिक बाबतीमध्ये त्यांना ज्या मुलींचा जो धर्म नाही त्याच्या विरुद्ध हे ज्या धर्माचे हे पोर आहेत, आरोपी आहेत, त्यांच्यासारखं त्यांना बनवणं, कपडे तसेच घालणं, लिपस्टिक लावण्याची परवानगी न देणं, घरी सुद्धा असंच वावरायचं, म्हणजे त्यांचं लैंगिक शोषण, शारीरिक शोषण, मानसिक शोषण, वैचारिक शोषण आणि आर्थिक शोषण सुद्धा. कित्येक मुली ह्या त्या मुसलमानांनी सांगितलेल्या किंवा त्या व्यक्तींनी सांगितलेल्या मुलांसोबत थेट रात्री म्हणजे शरीर संबंध सुद्धा ठेवण्यापर्यंत त्यांच्या या सगळ्या कुरबुरी झाल्या. बरीच अजून माहिती समोर येते. माझी हिंमत होत नाही की ते कशा पद्धतीनं बोललं गेलं किंवा त्यांना करायला लावलं. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक घरात मुलगी, आई, बहीण, लेक असतेच. आणि ज्या घरातल्या मुली कामाला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्यांच्या आईवडिलांवर किंवा पतीवर, भावावर, कुटुंबातल्या सदस्यांवर किती मोठं बर्डन असेल ही कल्पना न केलेली बरी. आणि एवढं होऊन त्या मुलींचं वारंवार त्या ठिकाणी त्यांच्या त्या लचक्यांना सामोरं जाणं, लैंगिक शोषण होणं आणि थेट धार्मिक गोष्टीमध्येच सगळं डायव्हर्ट करून टाकणं
हे म्हणजे अति भयानक झालं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि हे घडलंय महाराष्ट्रात, नाशिकमध्ये. तिथल्या 4-5 आरोपीला आणि काही अंशी काही महिलांनी वरिष्ठाकडे तक्रार करून सुद्धा सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. सिनियर तर महिला होती ना. आणि हे ज्यावेळेस खराचा भांडाफोड झाला, असंच टेबलवर बसून त्यांचे जे काही चुकीचे कृत्य होत होते त्याला हे सगळे बळी पडल्यानंतर आता हे जे काही महाराष्ट्रासमोर आलंय, अशा नराधमांना खरं तर कायद्याने त्यांना बिर्याणी खाऊ घालून विनाकारण त्यांचे नखरे सहन करण्यापेक्षा थेट अशांना एन्काउंटर केलं पाहिजे पोलिसांनी किंवा ह्यांचा विषय संपवला पाहिजे. अरे तुम्ही धर्मांतर तुमच्या सोयीनं किंवा धार्मिक गोष्टी ज्यावेळेस करायला लावता त्यावेळेस तुम्ही समोरच्याला किती गुलाम करून टाकलेला असेल न कल्पना केलेली बरी. आणि हे महाराष्ट्रात घडतंय. 176 प्रकरण एका कंपनीतून समोर येणं, तेही 2-4-8 लोकांमधून. पोलिसांनी सोडलं नाही, कुणीच त्यांना सोडलं नाही. किती भयानक आहे. ज्यावेळेस मुली काही अंशी म्हणजे तक्रार देण्याचं त्याने ठरवलं तर त्यांच्यासोबत ह्यांनी इतके वाईट प्रकार केले. म्हणजे असं कळतंय की काही मुलींनी ज्यावेळेस त्यांच्यासोबत घडलेली अपभीती सांगितली, पोलिसांचा सुद्धा लिहिताना हात थरथर करत असावा असा माझा प्रामाणिकपणे म्हणजे मला प्रश्न पडलाय की हे असेही नराधम असू शकतात. अपघाताने ते मुस्लिम आहेत, त्यांनी ठरवून हे सगळं केलंय, हे अत्यंत डेंजर आहे आणि याचं कुणीही समर्थन करणार नाही. अशा नराधमांना सुट्टी देऊ नये. खरं तर आरोपी हा आरोपीच असतो, कुठल्याही जातीचा आणि धर्माचा असू द्या. कायदा त्याला त्याच पद्धतीनं शिक्षा देतो. पण या लोकांची किती घाणेरडी मानसिकता आहे. धर्मांध 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 म्हणजे किती किती अघोरी माणसांना असावं. हिंदूंच्या मुली काय रस्त्यावर पडल्यात का, हा सुद्धा विचार करण्याचा आणि संशयाचा किंवा संशोधन करण्याचा सुद्धा हा मुद्दा आहे. हे काही अंशी लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे नाशिक मध्येच का घडते. अरे नाशिकची काय ओळख आहे, काय परंपरा आहे, कुणाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि तिथं हे आपण आता काय ऐकतोय. बरं आयटी कंपनीत शिकणाऱ्या ह्या मुली काय 8वी-10वी शिक्षण झालेल्या ना? नक्कीच नाही. खरातकडे जाणाऱ्या महिला काय अशिक्षित आहेत अशातला काय भाग नाही. खरातचं प्रकरण वेगळं असलं, हे जरी वेगळं असलं तरी असंच अमरावतीमध्ये घडलं, असंच वसई विरारमध्ये परवा घडलं. म्हणजे कुठून ना कुठून महिलांचं 100% शोषण होतंय आणि त्यांना बळी पाडलं जातंय. महाराष्ट्राचा हा चेहरा इतका विदारक आणि भयानक कसा काय निर्माण झाला, हा म्हणजे विचार करून डोकं सुन्न झालेला प्रकार आहे. मग आता इथं मुस्लिम आहेत म्हणल्यावर मुस्लिमांच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या पक्ष संघटना रस्त्यावर येतील. मी म्हणतो त्या रस्त्यावर येतील, आलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. कारण कृत्य भयानक आहे. इथं धर्माच्या राजकारणापेक्षा विकृतीचं जे काही कांड घडलंय त्या विकृतांना शासन झालंच पाहिजे. पण पोलीस काय करताय? 4-4 पोलीस त्या महिलांना, मुलांना म्हणजे मुलींना त्या कशा पद्धतीनं म्हणजे काय त्याला म्हणजे पोलिसांनी जी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्याच्या विरुद्ध कसं काय घडतंय, हा फार भयानक पडलेला प्रश्न आहे. पुण्यामध्ये सुद्धा काही दिवसापूर्वी एक घटना घडली की तुम्ही घरात काय करताय म्हणून पोलीस तिथे गेले, त्यांना उचलून आणलं, त्यांच्याकडूनच पैसे मागत होते. त्याने ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना, सीपींना हा प्रकार सांगितला, सगळे चक्रावून गेले. एका ठिकाणी दामिनी पथकातली एक महिला, एक PSI ज्येष्ठ नागरिकाला, प्राचार्य ते पुण्यातल्या नामांकित महाविद्यालयात, तिथं सुद्धा जाऊन मुलीसाठी पोलीस त्या ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल करतायत. 7 लाख रुपये वसूल केले.
रक्षकच जर असं भक्षकाचं काम करत असतील, नाशिकमध्ये सुद्धा काही अंशी या सगळ्या घटनेंना कुणी पाठीशी घातलं हे सुद्धा विचार करणं भयानक आहे. पण हे सगळं सध्या महाराष्ट्रात जे घडतंय, प्रत्येकाने एकदा या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघावं आणि या सगळ्या प्रकरणावर काहीतरी आवाज उठवला गेला पाहिजे. कायदा तर येईलच धर्मांतर या सगळ्या गोष्टी विरोधाचा, परंतु असे गुन्हे करणाऱ्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. आणि असंच झालं पाहिजे तरच वचक बसेल, अन्यथा हे फार भयानक होत चाललंय. बाकी जनता सुज्ञे. धन्यवाद.